प्रमाण वाढत आहे. पिंपरी चिंचवड हा भाग गुन्हेगारीचे हब बनत चालला आहे. अशाच पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना, ज्याने सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण केले की नात्यांच्या या जगात विश्वासाची किंमत काय आहे. अजय कुमार सिंग, चाकण औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करणारा सामान्य माणूस. त्याची पत्नी अंकिता आणि त्यांचं जगणं सुरळीत चाललं होतं. पण एक गोष्ट अजयला माहीत होती की अंकिताचं लग्नाआधीपासून सचिन कुमार उपेंद्र राजभार या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. अजयने अंकिताला सचिनशी संबंध ठेवू नयेत असं स्पष्ट सांगितलं होतं. पण काय झालं, अंकिताने हे ऐकलं का नाही, आणि याचा परिणाम भयंकर झाले. रविवारची रात्र, सगळे झोपले होते. अजय आणि अंकिता त्यांच्या घरात शांतपणे झोपत होते. पण मध्यरात्री अचानक एक आवाज ऐकू आला. कुजबुजणाऱ्या आवाजाची साथ. अजयची झोप खुलली. त्याला वाटलं कदाचित अंकिता कोणाशी बोलत आहे. पण जेव्हा त्याने त्याच्या रूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोरचं दृश्य होतं सचिन कुमार, त्याच्या पत्नीच्या सोबत. अजयच्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला, पण त्याला उत्तरं मिळण्याची वेळच मिळाली नाही. अजयच्या अचानक येण्याने सचिन आणि अंकिता घाबरल्या. अजयने सचिनला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तू इथे कसा आलायस? पण त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी सचिन आणि अंकिताने अजयवर हल्ला केला. धारधार हत्याराच्या सहाय्याने त्यांनी अजयवर सपासप वार केले. छातीवर, पोटावर. अजय गंभीर जखमी झाला, पण त्याने हिंमत दाखवली आणि शेजाऱ्यांना मदतीसाठी ओरडलं. शेजाऱ्यांच्या मदतीने अजयला वाचवलं गेलं आणि पोलिसांना बोलावलं गेलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अंकिता आणि सचिनला अटक केली. अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या चौकशीनुसार अंकिता आणि सचिन यांचे प्रेमसंबंध जुने होते आणि अजयच्या हयातीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी हा खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना पुण्यात खळबळ उडवणारी ठरली आणि लोकांच्या मनात नात्यांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ही केवळ एक कथा नाही, कदाचित तुमच्या आजूबाजूला पण असंच काहीतरी घडत असेल. पण सत्य कल्पनेपेक्षा भयंकर असतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी सत्य आपल्यालाच बघत असतं. सावध राहा आणि अशाच सत्य, धक्कादायक कथांसाठी आणि या जगाची दुसरी, काळी बाजू जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.